नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार न घडता मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले आहे। सायंकाळी 6 नंतर हाती आलेल्या मतदान आकडेवारीनुसार सरासरी 68% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून नेमकी आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती। मतदानाला सुरुवात झाल्यानंतर चाकण येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही मतदान झाल्यानंतर बंद पडले। तत्काळ ईव्हीएम मशीन बदलण्यात आले, मात्र बिघाड झालेले ईव्हीएम मशीनवर मतदान झाल्यामुळे ते मतदान यंत्र प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये सील बंद करण्यात आले असून बंद पडलेले मशीनवरचे मतदान आणि नवीन बसवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवरील पडलेले मतदान मोजले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंड यांनी दिली। सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत एकूण 61,281 मतदारांचे 16.40% मतदान झाले। मात्र दर 2 तासाला आकडेवारी जाहीर करण्याचे घोषित करूनही प्रशासनाने आकडेवारी जाहीर केली नाही। थेट सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी जाहीर करण्यात आली। सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एकूण 3,76,623 मतदारांपैकी 2,31,860 मतदारांनी मतदान केले। सायंकाळी 5 पर्यंत 61.57% मतदान झाले आहे। सायंकाळी 6 पर्यंतची नेमकी आकडेवारी अजूनही स्पष्ट झालेली नाही। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी खेड तालुक्यात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले। परिणामी सकाळपासूनच या भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या। सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रावर रांगा जैसे थे होत्या। प्राथमिक आकडेवारीनुसार 68 ते 70% मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी उत्साहात मतदान झाले। मतदान केंद्रावर मोबाईल बंदीमुळे काही मतदारांना मतदान करता आले नाही, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। किरकोळ घटनांचा अपवाद वगळता खेड तालुक्यामध्ये शांततेत मतदान पार पडले। अनेक ठिकाणी सकाळीच मतदान बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रावर सकाळी रांगा लागल्या होत्या, त्यामुळे दुपारपर्यंत अनेक ठिकाणी 30 ते 35% मतदान झाले होते। दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या। महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यातील राजगुरुनगर चाकणसह अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या। सायंकाळी 6 नंतर देखील येथील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। मतदान केंद्रापासून 200 मीटर पर्यंत कुणालाही थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता। महिला मतदारांसह ज्येष्ठ व तरुणांनी मतदानाचा हक्क बजावत आपला उत्साह दाखविला। तालुकाभर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना या भागात घडली नाही। प्रमुख उमेदवार या आमदार दिलीप मोहिते व बाबाजी काळे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। चाकण व राजगुरुनगरमध्ये सकाळपासून रांगा दिसून आल्या। एकाच एक लढतीमुळे जनमताचा कौल स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे। अनेक ठिकाणी आघाडी आणि पिछाडी मिळाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। या निवडणुकीतील इच्छुकांच्या समर्थक काही प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। उमेदवारांचे भवितव्य मतदार यंत्रात बंदिस्त झाले असून जनतेचा कौल नेमका कुणाला याचे उत्तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर मिळणार आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे गावाच्या हद्दीत संगम कलेक्शन समोर आयशर टेम्पो व मारुती कंपनीच्या इको कारची समोरासमोर धडक झाली। या धडकेत इको कारच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन कारमधील विशाल रामदास येणभर वयवर्ष 38 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे हा जागीच ठार झाला। आयशर टेम्पोतील ड्रायव्हर व क्लीनर हे दोघे सुद्धा गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। चाकण शिक्रापूर रस्त्याला दुभाजक नसल्याने समोरासमोर वाहने धडकून असे प्राणघातक अपघात होत आहेत। चाकण तळेगाव रोडवरील खराबवाडी हद्दीत वागजाईनगर फाट्याजवळ दुचाकीस्वार तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले। सलमान उस्मान शेख सध्या राहणार मोशी असे घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। सलमान कामावरून सुटल्यानंतर मोशी या ठिकाणी आपल्या घरी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झाला। नागरिकांनी त्याला अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेले, मात्र सलमान याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। सलमान हा दहिगाव तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथील मूळचा रहिवासी होता। आळंदी येथील पार्वती नावाच्या लॉजमध्ये का गेली होतीस असे विचारले असता पत्नी व मुलाने वडिलांना मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत आबा राजाभाऊ गिरी वयवर्ष 48 राहणार चरोली खुर्द तालुका खेड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।
पत्नी व मुलगा श्रीकृष्ण वय वर्षे 25 यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार चरोलीतील त्यांच्या घरी सायंकाळी 6 वाजता घडला। यातील तक्रारदार आबागिरी हे घरी असताना त्यांची पत्नी व मुलगा घरी आले तेव्हा फिर्यादीने पत्नीला विचारले की तू पार्वती लॉजमध्ये का गेली होतीस। त्यावर तिने तू मला कोण विचारणारा असे म्हणून फिर्यादी शिवीगाळ करून खलबत्त्याच्या मुसळीने डोक्यात मारून जखमी केले। फिर्यादी ओरडल्यावर मुलगा श्रीकृष्ण याने कांदा कापण्याच्या सुरीने आपल्या वडिलांच्या हातावर आणि मनगटावर वार करून जखमी केले। तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। संपूर्ण जिल्ह्यासह खेड तालुका गारठण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागाचे किमान तापमान 11 ते 12 अंशांवर आले आहे। दरम्यान आगामी 2 ते 3 दिवसांत तापमान आणखी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। अंगाला टोचणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील धुओली या ठिकाणी पर्यावरणपूरक विशेष मतदान केंद्र तयार केले होते। हिरकणी कक्षामध्ये पानाफुलांचा वापर करण्यात आला होता। धुवोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पर्यावरणपूरक मतदान केंद्र आणि हिरकणी कक्ष हे मतदारांचे आकर्षण ठरले। धुवोली मतदान केंद्र पुणे जिल्ह्यातील 6 मतदान केंद्रापैकी जे विशेष मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर त्यातच आमचं धुवोली मतदान केंद्र हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आणि ग्रामीण भागात असं मतदान केंद्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की ग्रामीण भागातलं जनजीवन कसं असतं या मतदान केंद्रातून दाखवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र या ठिकाणी बनवलेलं आहे आणि याच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की मतदार हा राजा आहे आणि जेव्हा मतदान करायला त्यांना यायचं आहे त्यावेळेस ही त्यांची घरचं वातावरण आहे, घरची परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे की जेणेकरून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं मनावर त्यांच्या दडपण येणार नाही मतदान करताना। जसं काय आपण आपल्या घरीच आहोत आणि या ठिकाणी प्रसन्न वातावरण निर्मिती केलेली आहे, झाडांची, पानांची, फुलांची, कोंबड्या की हे त्यांचं घरचंच वातावरण आहे आणि नैसर्गिक आणि अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी बनवलेलं आहे। आणि खेड आळंदी मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांनी मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा निर्माण केली होती। खेड आळंदी विधानसभा मतदान क्रमांक 73 या ठिकाणी औंढे जिथे या ठिकाणी किरकोळ चुकावरून मतदान अधिकारी जे निवडणूक अधिकारी या ठिकाणी नेमलेले ते मतदान करू देत नाहीत। फक्त सतीश आणि सतीशराव एवढ्या नावात 2 अक्षराचा फरक आहे, सतीश आणि सतीशराव। बाकीच्या ठिकाणावरती त्यांचे नाव तीच आहे। आतमधले प्रतिनिधी किंवा सरपंच असतील किंवा पोलीस पाटील असतील कोणीही ऑब्जेक्शन घेत नाही तरी देखील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे। लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आमचे महाविकास आघाडीचे बाबाजी रामचंद्र काळे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत। सर्व विरोधक एकवटले आणि खरं वास्तविक अतुलभाऊ देशमुखांनी जे परिश्रम घेतले माघारीनंतरचे त्यांच्या परिश्रमाला निश्चितपणे आज येणाऱ्या 23 तारखेला यश मिळणार आहे आणि बाबाजी रामचंद्र काळे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत असा विश्वास मला आज सकाळपासून मी 8 वाजल्यापासून प्रत्येक खेड तालुक्यातल्या जवळपास आम्ही 70-80 बूथवरती गेलो। मोठमोठी शहरे घेतली, राजगुरुनगर घेतलं, आळंदी घेतलं, चाकण घेतलं। या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि वाड्यावस्त्यांमध्ये प्रचंड बहुमत आणि प्रत्येक वाड्या ग्रामीण भागामध्ये हे बाबाजी काळे यांना प्रचंड लीड असणार आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आहे। सकाळ धरून जो मतदानाचा उत्साह चालू झाला आहे 12 नंतर 12 वाजेपर्यंत साधारणतः 16% 17%च्या आसपास होतं। मात्र त्याच्यानंतर जो उत्साह चालू झाला आहे तर आत्ता जवळजवळ 6 वाजल्यानंतर 70%च्या आसपास आहे। म्हणजे निश्चितच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 85% आसपास मतदान होईल असं वाटतंय आणि या सगळ्याचा विचार केला तर लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेत आणि राष्ट्रवादीचं सीट जे आहे दिलीपांना मोहिते पाटील हे प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असं मला स्वतःला विश्वास वाटतो। आज झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये चाकणकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। मतदानाचा टक्का चाकणमध्ये भरपूर प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे दिलीपांना मोहिते पाटील हे नक्कीच विजयी होतील असा विश्वास वाटतो। खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार शिवसेनेचे सर्वप्रथम आमदार सुरेश भाऊ गोरे यांना मानणारा हा खेड तालुका आणि चाकणमध्ये चांगल्या प्रकारचं
सुरेश भाऊला मानणाऱ्या वर्गाचं आणि शिवसैनिकांचं अतिशय चांगल्या प्रकारचं आणि सर्व जाती धर्माचं मतदान बाबाजी काळे यांना चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. आज विधानसभेच्या या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये रणधुमाळी फार मोठ्या प्रमाणावर होती आणि मतदारांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो पाहण्याजोगा होता. 6 वाजले तरी मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या आणि माझ्या मताने 70% मतदान झालं असावी आत्तापर्यंत असं मला वाटतं. मतदारांनी भरघोस मते टाकलेली आहेत आणि निवडणुकीच्या उमेदवारांचे नशीब आजमावण्याचा जो हा योग आहे 23 तारखेला हा बंद झालेला डबा उघडून काय निवडणुकीचे जे काही निकाल लागतील तर त्याचा आत्ता काही सांगता. या ठिकाणी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही बाबाजी शेठ काळे यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे आणि हा चाकण गट आहे. हा सुरेश भाऊ गोऱ्यांना मानणारा हा मोठा गट आहे. तर सुरेश भाऊ गोऱ्यांचा मानणारा गटा यामध्ये बाबाजी काळेंना ह्या ठिकाणी चाकण भागामध्ये मोठं लीड मिळणार आहे आणि आमच्या खेड भागामधील बाबाजी शेठ काळे वाड्या वस्त्यांमध्ये बहुमताने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. लोकसभेला जो हिंदू समाज घराच्या बाहेर निघालेला नव्हता तो आता विधानसभेला जनजागृती केल्यामुळे सर्व हिंदू समाज घराच्या बाहेर निघालेला आहे. असा एक पण माणूस घरामध्ये राहिलेला नाही. तो प्रत्येक जण अन्नासाठी बाहेर आलेला आहे किंवा हिंदू धर्मासाठी बाहेर आलेला आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.